नमस्कार, रेखास केक अँड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण 1 किलो केक स्ट्रॉबेरी फ्लेवरपासून बनवणार आहोत आणि फ्रेश स्ट्रॉबेरी कशी यूज करायची ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला मी स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर ती स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे. त्यानंतर स्ट्रॉबेरी मी बारीक कट करून घेतली. तुम्हाला मीडियम साईजमध्ये हवी असेल तर तुम्ही मीडियम साईजमध्ये कट केली तरी चालेल, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कट करून घ्या. त्यानंतर 1 किलोचा स्ट्रॉबेरी स्पंज होता, तो मी 3 लेयरमध्ये कट करून घेतला आणि सुरुवातीला मी बेसवरती थोडी क्रीम लावून घेतली. त्याच्यावर पहिला लेयर स्पॉन्ज ठेवला आणि त्याला शुगर सिरपने सोकिंग केलं. तर शुगर सिरपसाठी मी हाफ कप पाणी, त्यामध्ये 1 टेबलस्पून शुगर ॲड केली होती आणि त्या पाण्याने मी सोकिंग केली. त्यानंतर क्रीम लावून घेतलं आणि क्रीम लावल्यानंतर मी स्ट्रॉबेरी कट केलेली होती ती लावली. तर स्ट्रॉबेरीमध्ये मी 1 टेबलस्पून शुगर पावडर ॲड केली होती, त्यामुळे ती मस्त सोकिंग झाली होती आणि ती स्ट्रॉबेरी मी ॲड करून त्यानंतर पुन्हा दुसरा लेयर स्पॉन्ज ठेवला आणि त्या लेयरला पुन्हा सोकिंग करून घेतली आणि पुन्हा क्रीम लावली. तर तुम्हालाही लेयर अशा द्यायच्या आहेत. त्यानंतर हा पूर्ण केक मी व्हाईट क्रीमने क्रम्स कोटिंग करून फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवला. त्यानंतर क्रीममध्ये पिंक कलर ॲड करून पिंक कलरची क्रीम बनवून घेतली आणि त्या क्रीमने मी पूर्ण केक कवर केला. तर आतमध्ये हा केक व्हाईट होता, बाहेरून आपण हा केक गुलाबी कलरचा बनवून घेतला, म्हणजेच पिंक कलरचा. आणि त्यानंतर मी छोटा स्टार नोझलने केकवरती डिझाईन बनवून घेतली. खूप इझी डिझाईन आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही डिझाईन बनवून घ्या आणि खूप सिंपल आहे, पण दिसायला खूप छान दिसते. त्यानंतर त्या डिझाईनवरती मी स्ट्रॉबेरी कट केलेली ठेवून घेतली आणि मध्ये मध्ये मी स्ट्रॉबेरीचे हिरवी पानं पण लावून घेतली आणि खूप छान हा केक तयार झाला स्क्वेअरमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्यानंतर मी केकचे वजन केले, तर केकचे वजन 1265 असे झाले आहे. 1 किलोचा केक होता, पण आपण घरी केक बनवतो तेव्हा ते वजनाने जास्तच होतात. तर बाय.